एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मस्त ना. कृष्णाला काकडी हवी आहे, देते थांब. तर आज जेवणामध्ये भरली वांग्याची भाजी बनवायची आहे, तर ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी. आणि हे बघा, ही काल ना इतकी छान कोथिंबीरची जोडी मिळाली होती. अगदी ओली नाही, पूर्ण सुकी आहे. घेताना मस्त वाटलं, पण आता हे साफ करायचं मोठं काम आहे. ते आता मी नंतरच करते, पण त्याच्या आधी आता जेवण बनवायचं आहे. जेवण बनवायचं, मग भरपूर सारी कामं आहेत आज. तर चला. कृष्णाचा आता बरंच झाला आणि तो असा काकडी खायला बसलाय. काकडी दाखव. आता त्याला काकडी खायची. ठीक आहे. आणि तुझं असं टी व्ही बघणं पण चालू आहे. कृष्णाचं मस्त टी व्ही बघून काम चालू आहे, कारण सकाळी त्याने खूप मोठा प्रयोग केला आहे, त्यामुळे तो आज शांतच बसणार आहे असं वाटते मला. तर आता मी इकडे किचनमध्ये आली, तर मला टिफिन पण बनवायचं आहे ना, म्हणजे जरा उशीर झाला, कारण सकाळी बराच वेळ आमचा आहे ना लॉक ओपन करण्यामध्ये गेला. आता ही भरले वांग्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी आधी ना वांगे काय केलेत, जिरं, हळद, मीठ म्हणजे लसूण याच्यामध्ये छान असे मस्त शिजवून घेतले, कारण मग सुकी बनवायची ना मला आज भाजी, त्यामुळे छान अशी शिजवून घेतले. आणि त्यानंतर मग आपला कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर याचं मस्त भाजून याचा हा मसाला वाटून घेतला. आणि तो मसाल्यानं जवळजवळ 20 ते 25 मिनिटं मस्त भाजून घेतला मी. आणि त्यानंतर मग ही वांगी आहे तशी टाकून ही नंतर मग छान अशी मस्त वाफवून घेतली. तर इतकी छान आणि खूप टेस्टी अशी भरल्या वांग्याची भाजी लागते. तर मी बऱ्याच वेळेला अशी भाजी बनवते, पण आज म्हटलं ती रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर हिला आपण थोडं रस्सा वगैरे करू शकतो, पण मला आता टिफिनला द्यायची, त्यामुळे मी ना थोडी सुकी बनवली. आता टिफिन वगैरे झाला आणि माझंही जेवण झालं. आता सकाळी म्हणजे पूर्वा गेल्यापासून तर माझं जेवण वगैरे आवरेपर्यंत ती सगळी अशी भांडी असतात ती मी एक साथच घासून घेते आणि खूप सारी भांडी निघतात. तर किचन आवरून घेतलं, आता भांडी वगैरे सगळे घासून घेतले, कारण आता मला अजून दिवसभरात ना बरीच कामं करायची आहेत. सकाळपासून ना बरीच भांडी निघतात. मग कधी कधी मी प्रत्येक म्हणजे जेवढे निघाले तेवढे घासत असते, पण कधी एक साथच पूर्ण घासून घेते, म्हणजे संध्याकाळपर्यंत काही टेन्शन नसतं. आणि कृष्णाचं काही दिवसभर चालूच असतं, काहीतरी खाणं झालं की एक डिश निघते, परत दिवसभरात मग थोडे थोडे भांडे निघतच राहतात. तर आज मला ना बरेच दिवस झाले फ्रीज पण साफ केलं नव्हतं, म्हणजे 2 आठवडे मी बाहेर होती आणि 1 आठवडा तर असाच गेला, त्यामुळे इतके हाल झाले होते ना ते फ्रीजचे, तर मला बघूच वाटत नव्हतं. म्हटलं आज याचा मुहूर्त लावूया. तर छान असं फ्रीज पण साफ करून घेतलं. आता फ्रीज साफ असलं ना तर म्हणजे खूप असं मस्त वाटतं आणि मला ते बघूच वाटत नव्हतं. तर आज त्याचा फायनली असा मुहूर्त काढला आणि पूर्ण क्लीन करून घेतलं असं फ्रीज. आठवड्यातनं मी म्हणजे 1 आठवड्यात किंवा 2 आठवड्यातनं एकदा तरी फ्रीज क्लीन करतेच. कारण काय होतं, आता कृष्णापूर्व आहे ना, खाताना काहीतरी इकडे तिकडे हात लावतील, नाही ते इकडची वस्तू जसं काही फ्रीजमध्ये आपण आता स्वच्छ केल्यानंतर जे सामान तसं ठेवलं तसं कधी राहतच नाही, त्यामुळे ते इकडचं तिकडे होतं. आणि कृष्णा तर दिवस म्हणजे पूर्ण दिवसातून ना 10 वेळेस ते फ्रीज ओपन करतो. काय आहे फ्रीजमध्ये काही तर मिळत नाही, कारण मी जास्त काहीच ठेवत नाही फ्रीजमध्ये. तर त्याचं असं चालू असतं. आता ते काम झालं आणि लगेच माझ्या कृष्णाला भूक लागली, म्हणून मला शिरा खायचा, तर त्याच्यासाठी ना शिरा बनवला. आणि आता तो मला पण मदत करू लागतो आणि नेहमी असं किचन ओट्यावर येऊन बसतो. आता त्याला म्हटलं तू मस्त बसून टी व्ही बघ आणि शिरा पण खा, तोवर माझं ना हे कोथिंबीरचं काम होईल. कारण ही कोथिंबीरची जोडी इतकी छान मिळाली होती मला काल बाजारात, 20 रुपयाला मिळाली. इतकी कोडीनी इतका छान वास येत होता. तर बऱ्याच वेळेला ना कोथिंबीर आणताना ती ओली असते आणि तशीच ठेवली की ती राहते 4-5 दिवस, पण लगेच खराब होती. म्हटलं ही खूप छान कोथिंबीर आहे, तर हिला आज साफ केली तर ती साफ होईल, नाहीतर मग आहे तशीच वापरली जाईल. तर आता कृष्णा मस्त छान टी व्ही बघतोय आणि माझं काम पण चालू आहे. आता संध्याकाळच्या जेवणात पूर्वाची डिमांड होती की तिला समोसे खायचे होते, तर मग मी समोसे बनवणार. तर आता संध्याकाळच्या जेवणात मग समोसेच बनवले. बाहेरच्या आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे ना, तर बाहेरचं खाणं खूपच टाळायला हवं. आता घरी एवढे बाहेरच्यासारखी टेस्ट येत नाही, पण ठीक आहे, घरचं खाऊन कधीही चांगलंच आहे. आणि खूप छान आले होते समोसे, कारण पूर्वा कृष्णाला आवडले म्हणजे ते छान आलेच. तर आता मी बनवले, मग पूर्वा काही मागे राहणार का. तर
ठीक आहे म्हटलं, तू पण शिकून जा कसे बनवतात. आणि मुलांना पण अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या ना, तर मग नंतर त्यांना आपण काही काम सांगतो ना, नंतर कंटाळा येत नाही. तर तिनेही छान असे छोटे छोटे 2 समोसे बनवले होते. तर असा काही पूर्ण दिवस गेला माझा बिझी. तर माझे व्हिडिओ आवडत असेल ना, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.